जरांगेंनी तडीपार करण्यासारखं काम कुठे केलंय, त्यांना तडीपार कशाला करणार असा सवाल फडणवीसांनी केलाय। आपले हितचिंतक जरांगेंना जाऊन काहीही सांगत असतात, अनेक जण वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत असंही फडणवीस म्हणाले। दिल्लीत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ महिलांनी आंदोलन केलं। आयटीओ फुटओव्हर पोलिसांनी महिलांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यावेळी पोलिसांकडून महिलांना हटवण्याचा प्रयत्न झाला, मात्र महिला फुटओव्हरवरच ठाण मांडून बसल्या। गोंदिया शहरातील मुख्य बाजारात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। कारवाईत रस्त्यावरील दुकानं हटवण्यात आली, तर दुकानांमधील साहित्य जप्त करण्यात आलं। यावेळी अतिक्रमण हटवणारे कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। यामुळे काही काळ बाजार परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हिंगोली ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण आणि नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं। सेनगावच्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ग्रामीण रुग्णालयात सुमारे 40 गावातील नागरिक उपचारासाठी येतात, मात्र डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्यानं रुग्णांची हेळसांड होते। या कारणामुळे संतप्त रुग्ण आणि नातेवाईकांनी ढिसाळ कारभाराचा निषेध करत आंदोलन केलं। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगलीतील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना विरोध करेल असं राजू शेट्टी म्हणाले। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात महामार्गाला एकजुटीने विरोध करायचा निर्णय झाला। रायगडच्या महाड MIDC मध्ये ओढ्याला प्रदूषणाचा फटका बसलाय। कारखान्यातून सोडलं जाणारं रासायनिक पाणी ओढ्यात साचलं, तर ओढ्यातील प्रदूषित पाणी ते धामणे या गावांपर्यंत पसरले। यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली। जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील मालेगावात 40.8 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, तर नाशिक शहराचं कमाल तापमान 36 अंशांवर गेले। मात्र मालेगावात आत्तापासूनच तापमान 40 ओलांडत असल्यानं विक्रमी तापमानाकडे वाटचाल सुरू असल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये कांद्याचे दर 200 रुपयांनी घसरलेत। लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानं खबरदारी म्हणून केंद्र सरकारनं केलेल्या निर्यात बंदीला मुदत वाढ दिली। 31 मार्चला संपणारी कांदा निर्यात बंदीची मुदत अघोषित काळासाठी वाढवल्यानं कांद्याच्या दरावर परिणाम झालाय। आज होळीच्या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जातोय। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा पाडे धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात जंगलात भीषण आग लागली आहे। यात शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले। सुकलेलं गवत आणि उन्हाच्या तीव्रतेबरोबरच वाऱ्यामुळे आगीनं जास्त पेट घेतलाय। यवतमाळच्या कळंबजवळ नागपूर तुळजापूर महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला। चालकाला बोनेटमधून धूर निघत असल्याचं समजताच त्यानं गाडी थांबवून 4ही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं। तेवढ्यात संपूर्ण गाडीनं पेट घेतला, मात्र भर रस्त्यातल्या या घटनेनं काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती।